संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्यामुळे आता आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे। ही आचारसंहिता फक्त उमेदवार आणि राजकीय पक्षांनाच नाही तर अधिकारी आणि सामान्य नागरिकांना सुद्धा लागू आहे। नियम मोडल्यास उमेदवार अपात्र होऊ शकतो, तसंच थेट तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो। निवडणूक आयोगानं या संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात। राजकीय पक्षांपासून ते प्रशासकीय यंत्रणेपर्यंतच्या प्रत्येक हालचालींवर निवडणूक आयोगाचं बारकाईने लक्ष असेल। तर उमेदवारांसाठी आचारसंहिता नेमकी काय आहे? प्रचाराच्या खर्चाचा हिशेब निवडणूक आयोगाकडे देणं बंधनकारक असेल। मतदारांना पैसे किंवा भेटवस्तू देण्यास सक्त मनाई आहे। सरकारी गाड्या, विमान किंवा अधिकाऱ्यांचा प्रचारासाठी वापर करता येणार नाही। प्रचारासाठी धार्मिक ठिकाणांचा वापर करता येणार नाही। धर्म, जात किंवा वैयक्तिक अपमानास्पद भाषा वापरणं निषिद्ध आहे। सभा किंवा रॅली घेण्याआधी पोलीस तसंच प्रशासनाची परवानगी आवश्यक असेल। सरकारसाठी आचारसंहिता नेमकी काय? तर नवीन योजना किंवा प्रकल्पांची घोषणा करता येणार नाही। कोणत्याही कार्यक्रमाचं भूमिपूजन किंवा उद्घाटन आयोगाच्या परवानगीशिवाय करता येणार नाही। सरकारी जाहिरातींमधून स्वतःचा प्रचार करता येणार नाही। सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करता येणार नाहीत।